नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स। बायका फक्त 3 लोकांचं गपगुमान ऐकतात, एक टेलर, दुसरा फोटोग्राफर आणि तिसरी पार्लरवाली। बाकी कोणाच्याच बापाचं ऐकत नाही। संता, बाबा माझी बायको दररोज 12 तासांचे मौन व्रत करते। साधू, अरे तू माझ्याकडे का आलास मग? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ऑफिसमध्ये जा। लोकांच्या तोंडावर सर्वात जास्त भोळेपणा दुकानदाराला फाटकी नोट देतानाच असतो। वय 18, अपना टाइम आएगा। वय 25, अपना टाइम आएगा। वय 35, अपना टाइम आएगा। वय 45, अपना टाइम आएगा। म्हातारपणी डॉक्टर, रिश्तेदारों को बुला लो, इनका टाइम आ गया है। माझ्या मित्रांना महत्त्वाची सूचना। दसऱ्या निमित्ताने आपल्या आया घर झाडून काढत आहेत। गर्लफ्रेंडने दिलेल्या चिठ्ठ्या, भेटवस्तू लपवून ठेवा, नाहीतर दसऱ्या आधीच दिवाळी साजरी होईल। बायकोने केलेल्या स्वयंपाकात कधीही उणीव काढू नका, कारण त्यासाठी तिने जवळजवळ 1 ते 1.5 तास मोबाईल लांब ठेवलेला असतो। मन्या, अरे घरातल्यांनी जाम वैताग आणलाय। जन्या, का रे काय झालं? मन्या, त्यांना घड्याळात किती वाजले तेही बघता येत नाही। जन्या, म्हणजे? मन्या, रोज सकाळी मला झोपेतनं उठवतात आणि म्हणतात, उठ घड्याळात किती वाजले बघ। बंटी, आई अगं आजोबा फारच भित्रे आहेत। आई, कशावरून? बंटी, अगं रस्ता ओलांडताना ते माझा हात घट्ट पकडतात। पूर्वी दोघांचे भांडण सुरू झाले तर तिसरा सोडवायला जायचा, आणि आता तिसरा त्या भांडणाचा व्हिडिओ बनवतो। रात्री जेवताना नवरा म्हणाला, अगं आणखीन 1 चपाती दे ना। बायको, संपल्या। नवरा, कशा काय ग? बायको, दुपारी शॉपिंग करताना तुमचे पैसे संपले होते तशा। बायको जोमात, नवरा कोमात। यजमान, आम्ही दार्जिलिंगचा चहा वापरतो। पुणेकर, वा तरी छान थंड होता। किमान शब्दात कमाल अपमान। बायको, नेहमी माझं अर्ध डोकं दुखत राहते, वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं। नवरा, अरे त्यात काय दाखवायचंय, जितकं आहे तितकंच दुखणार ना। बस तेव्हापासून नवऱ्याचं संपूर्ण अंग दुखत आहे। भक्त, देवा मी पापी आहे, मला दुःख द्या, दर्द द्या, मला बर्बाद करून टाका, माझ्या मागे भूत सोडा। देव, नाटक का करतोयस? सरळ सरळ सांग ना तुला बायको पाहिजे। 3 उंदीर गप्पा मारत असतात। पहिला, मी विषारी गोळ्या आरामात चघळतो। दुसरा, मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो। तिसरा लगेच उठतो आणि जायला लागतो। पहिला आणि दुसरा विचारतात, काय झालं, कुठे चाललास? तिसरा, आलोच, मांजरीचा किस घेऊन येतो। तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा।
आणि आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका, जेणेकरून सगळ्यांना हसण्याचा आनंद मिळेल. भेटूया पुढच्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये. धन्यवाद.